तर स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत लायब्ररी टूर. तर ही आहे आपली स्वामी विवेकानंद लायब्ररी. तर आपण चाललो लायब्ररीमध्ये अंदर. तर सुरुवातीला आम्ही 4-5 जणच आलो होतो. सध्या तर बाकी मुले यायची होती. त्यानंतर आम्ही आमच्या बॅगा वगैरे काढल्या. ही आपली बॅग ठेवून दिली आणि गेलो नंतर अंदर लायब्ररीमध्ये. तर हे आपल्या जडी कॉलेजचं मॅनेजमेंट बोर्ड की ज्यावर लिहिले आहे बुक्स किती आहे, पैसे किती इन्व्हेस्ट केले आहे आणि बाकी अदर इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपण निघालो बुकांच्या दिशेकडे. तर हे बुक्स या रॅकमध्ये ठेवलेले होते. वेगवेगळ्या विभिन्न प्रकारचे बुक इथे ठेवलेले होते लायब्ररीमध्ये. तर हा आहे लायब्ररीचा वरचा भाग. लायब्ररीमध्ये तर सरासरी कोणी येत नाही. तर हे आहे आपले अभय भाऊ जे की पुस्तक बघत होते. नंतर गेलो आपण आपल्या रोशन भाऊकडे. रोशन भाऊ इकडे. रोशन भाऊने दिल्ली एकदम सलामी. लायब्ररीमध्ये आम्हाला जावं लागलं कारण आमचं जे लेक्चर होतं ते लायब्ररीत होतं. त्यानंतर आम्ही फिरलो पुरी लायब्ररी जे की आम्हाला एखादी बुक पाहिजे होतं चांगलं वाचण्यासाठी. तर इथं विभिन्न प्रकारचे बुक्स होते. आम्हाला पाहत होतो की कोणतं बुक घ्यावं बा म्हणून. तर आणखी फिरणं चालूच होतं आमचं. इथे सगळ्या ब्रांचचे बुक्स ठेवलेले होते कारण इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या ब्रांच असतात आणि त्या ब्रांचमध्ये सुद्धा इयर वाईज असतात. मग काय फिरलो लायब्ररीभर. तर इथे काही नोटीस होते ज्यावर लिहिले होते रॅक नंबर्स जे की कोणते बुक कोणत्या रॅकमध्ये आहे हे दर्शवित होते. तर हे समोर दिसत होते आपल्याला डाटा कम्युनिकेशनची बुक आणि कॉम्प्युटर नेटवर्क. तर हे आपले अभय भाऊ विचारच करत होते कोणतं बुक घ्यावं कोणतं नाही. तर हे आणखी समोर होती इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सर्किटची बुकं. तर बुकांसोबत आपण येऊन जाऊ म्हटलं थोडं व्हिडिओमध्ये. तर घेतला बी आपला व्हिडिओ काढून सेल्फी कॅमेऱ्यामध्ये. तर हे आले नंतर आपले साहिल भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ. मग काय घेतलं ना तुमच्या भावानं बुक. हे अभय भाऊ आणि रोशन भाऊ अभ्यासात ध्यानी लागून गेले ते. पूर्ण लायब्ररी अशी खाली खाली दिसत होती थोड्या वेळसाठी. आपण घेतली होती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बुक AI. घेतलं ना मग झाली भाऊ गर्दी.
लायब्ररीत अभ्यास कमी आणि गोष्टी करायसाठी जास्त आले ते लोक. ऋषा इकडे पाय, ऋषा. मग पाहिलं ना आपल्या ऋषभ भाऊन इकडे कॅमेऱ्याकडे. हे आहे आपले साहिल भाऊ राऊत. भल्ले वाचत बसले बाबूक साहिल भाऊ. जलवाय भाई का. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.